वादळी रात्र. पुरीच्या विशाल मंदिराचे प्रचंड दरवाजे 21 दिवसांपासून बंद आहेत. आतून फक्त छिन्नी आणि हातोड्याचे आवाज घुमत आहेत. संपूर्ण राज्य मंदिराबाहेर जमलं होतं. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, त्या बंद दरवाजांआड नेमकं घडतंय तरी काय? कुणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती, कारण आत एक साधा शिल्पकार नव्हे तर नियतीलाच आकार देणारा एक रहस्यमय वृद्ध काम करत होता. त्याने फक्त एकच अट ठेवली होती, 21 दिवस कोणत्याही परिस्थितीत दरवाजा उघडायचा नाही, अन्यथा मी जे काम करतोय ते कायमचं अपूर्ण राहील. पहिले काही दिवस आतून सतत छिन्नीचा आवाज येत होता. प्रत्येक घाव जणू दगडावर नव्हे तर इतिहासावर उमटत होता. मात्र 21वा दिवस येण्याआधीच छिन्नीचा आवाज अचानक थांबला. संपूर्ण मंदिर भयान शांततेत बुडालं. राजा इंद्रद्युम्न दरवाजासमोर स्तब्ध उभे होते. मन म्हणत होतं, अट पाळ, पण हृदय ओरडत होतं, आत काही अनर्थ तर घडला नसेल ना? राणीच्याही चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तिने हळूच विचारलं, महाराज, इतकी शांतता शुभ संकेत नाही. राजाचा हात हळूहळू त्या विशाल दरवाजाकडे गेला. फक्त एक निर्णय आणि हजारो वर्षांचा इतिहास बदलणार होता. पण त्या दरवाजांमागे नेमकं काय घडत होतं? तो रहस्यमय वृद्ध शिल्पकार कोण होता? आणि ही कथा सुरू झाली तरी कशी? चला अनेक वर्ष मागे जाऊया. जेव्हा राजा इंद्रद्युम्नांना प्रथमच नीलमाधवांचं नाव कळलं, अनेक वर्षांपूर्वी मालव देशावर राजा इंद्रद्युम्न राज्य करत होते. भगवान विष्णूंवरील त्यांची भक्ती इतकी प्रखर होती की प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त त्यांच्या नामस्मरणानेच व्हायचा. एके दिवशी राज दरबारात एक थकलेला यात्रेकरू आला. त्यानं सांगितलेली एक गोष्ट ऐकताच राजा इंद्रद्युम्न क्षणभर स्तब्ध झाले. तो म्हणाला, महाराज, दाट जंगलांच्या मध्यभागी नीलमाधव नावानं स्वयं भगवान विष्णू विराजमान आहेत आणि रोज देव स्वतः त्यांची पूजा करतात. हे ऐकताच राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांनी त्याच क्षणी प्रण केला, जोपर्यंत नीलमाधवांचं दर्शन होत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. दुसऱ्याच दिवशी राजानं आपल्या सर्वात विद्वान आणि धाडसी ब्राह्मण विद्यापतींना नीलमाधवांचा शोध घेण्याची जबाबदारी दिली. अनेक राज्य, घनदाट जंगल, उंच पर्वत आणि असंख्य नद्या पार करूनही नीलमाधवांचा कुठेच मागमूस नव्हता. अखेर एका दाट आणि रहस्यमय जंगलात विद्यापतींची भेट झाली, शबर जमातीच्या प्रमुख विश्ववसूंशी. विश्ववसूंच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. पण जेव्हा विद्यापतींनी नीलमाधव हे नाव घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव एका क्षणात बदलले. ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या शांततेनंच एक मोठं रहस्य लपवलं होतं. विद्यापतींना खात्री झाली, नीलमाधव याच जंगलात आहेत. काही दिवसांनी विश्ववसू अखेर तयार झाले, पण त्यांनी एक कठोर अट ठेवली, मी तुला नीलमाधवांपर्यंत नेईन, पण संपूर्ण प्रवासात तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाईल. आणि इथूनच सुरू झाला इतिहासातील सर्वात रहस्यमय प्रवास. दुसऱ्याच दिवशी विश्ववसूंनी विद्यापतींच्या डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधली. घनदाट जंगलातून तो प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू असतानाच विद्यापतींनी शांतपणे एक युक्ती केली. आपल्या वस्त्रात लपवलेले मोहरीचे दाणे ते वाटेत अलगद टाकू लागले. अनेक तासांच्या प्रवासानंतर विश्ववसू थांबले. पट्टी काढताच विद्यापतींचे डोळे विस्फारले गेले. समोर घनदाट जंगलाच्या मध्यभागी दिव्य निळ्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं नीलमाधवांचं अद्भुत स्वरूप विराजमान होतं. त्या परिसरात कोणताही पुजारी नव्हता, कोणतीही घंटा नव्हती. तरीही संपूर्ण वातावरणात दिव्य सुगंध आणि अद्भुत शांतता भरून राहिली होती. विश्ववसू भक्तिभावानं नतमस्तक झाले. असं सांगितलं जातं
की त्या क्षणी स्वर्गातून दिव्य पुष्पवृष्टी होत होती आणि देव स्वतः नीलमाधवांची पूजा करत होते. दर्शन संपताच विद्यापतींनी मनोमन प्रण केला, हे स्थान मी महाराजांना नक्की सांगणार, कारण अशी दिव्यता त्यांनी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. काही दिवसांनी विद्यापती पुन्हा राजदरबारात पोहोचले. त्यांनी नीलमाधवांच्या दर्शनाचं वर्णन केलं. हे ऐकताच राजा इंद्रद्युम्न स्वतः त्या जंगलाकडे निघाले. मोहरीच्या दाण्यांपासून उगवलेल्या रोपांचा मागोवा घेत राजा आणि त्यांचं सैन्य त्या पवित्र स्थळी पोहोचलं. पण समोरचं दृश्य पाहून सगळेच स्तब्ध झाले. नीलमाधव तिथे नव्हते. संपूर्ण स्थान रिकामं होतं. राजा गुडघ्याची घडी घालून कोसळले आणि त्या क्षणी आकाशातून एक दिव्य स्वर घुमला, राजन, निराश होऊ नकोस. समुद्रातून येणाऱ्या दिव्य दारूत मी पुन्हा प्रकट होईन. दिव्य वाणी ऐकताच राजा इंद्रद्युम्न अनेक दिवस समुद्रकिनारी प्रतीक्षा करू लागले. आणि मग एका पहाटे समुद्राच्या प्रचंड लाटांमधून एक तेजस्वी दिव्य लाकूड किनाऱ्यावर येऊन थांबलं. ते साधं लाकूड नव्हतं. त्यातून विलक्षण सुवास दरवळत होता आणि त्याभोवती एक दिव्य तेजाचं वलय निर्माण झालं होतं. राजाला समजलं, हीच ती दिव्य दारू होती. पण ते लाकूड हलवण्याचा प्रयत्न शेकडो सैनिकांनी केला. हत्ती लावले, दोऱ्या लावल्या, तरीही ते एका इंचानेही हललं नाही. तेवढ्यात एक वृद्ध सुतार हळूहळू चालत राजासमोर आला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. तो म्हणाला, महाराज, जर परवानगी असेल तर मी या दारूतून भगवानांचं स्वरूप घडवू शकतो. राजा आनंदाने तयार झाले. पण वृद्धाने एक कठोर अट ठेवली. 21 दिवस मंदिराचे दरवाजे उघडायचे नाही आणि त्या काळात कुणीही मला पाहायचा प्रयत्न करायचा नाही. पहिले काही दिवस आतून सतत छिन्नीचे आवाज येत राहिले. पण अचानक आवाज पूर्णपणे बंद झाला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, फक्त शांतता. राणीची चिंता वाढत होती. महाराज, इतके दिवस झाले, आत काही अनर्थ तर घडला नसेल? राजाचं मनही डळमळू लागलं. शेवटी भक्तीपेक्षा काळजी जिंकली. राजा इंद्रद्युम्नांनी स्वतः त्या विशाल दरवाजांची कडी उघडली आणि आतलं दृश्य पाहून ते जागच्या जागी थिजले. समोर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा दिव्य तेजाने उजळलेले उभे होते. पण त्यांचे हात पूर्ण नव्हते, पायही नव्हते आणि तो रहस्यमय वृद्ध कुठेच दिसत नव्हता. त्या क्षणी राजाला समजलं, तो साधा सुतार नव्हता. लोक परंपरेनुसार स्वतः भगवान विश्वकर्मा दैवी रूपात मूर्ती घडवत होते आणि राजाने घाईत दरवाजा उघडल्यामुळे मूर्ती अपूर्णच राहिल्या. राजा आयुष्यभर त्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त करत राहिले. मात्र भगवानांनी त्या मूर्ती त्याच स्वरूपात प्रतिष्ठापित करण्याची आज्ञा दिली आणि म्हणूनच आजही पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा त्याच दिव्य अपूर्ण स्वरूपात विराजमान आहेत. हे अपूर्ण रूप मानवाला एक संदेश देतं. पूर्णत्व बाह्य रूपात नसतं, तर भक्तीत आणि समर्पणात असतं. म्हणूनच आजही लाखो भक्त त्याच रूपात भगवानांचं दर्शन घेतात. जय जगन्नाथ.